डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. आता आपल्याकडे काय आहे परत? व्हॉट वी हॅव? झायगोट. सो दिस इज अ झायगोट. प्लॉइडी 2n. अजून काय करायचं ह्याच्यात लिहायचं? अजून काय लिहायचं ह्याच्यात? चलार्झ लेंड. झेरॉक्स नाही केले त्याचे? घे ना ते बघ खूप आहे. आणि तू ह्याचं आणलं, केमिस्ट्रीचं आणलं. नाही, केमिस्ट्रीचं ते पॅक आणलं का? पॅकेट आणलं प्रियंका? चलार्झ लेंड and micropylarite. Okay, so it's a Chalazar and micropylarite. Correct? Okay. Now this will undergo mitotic division. So this will undergo transverse division. Transverse mitotic division. आता mitotic division झाली म्हणजे काय होतं? 1 से 2. हां, 1 से 2. आता इथे काय होतं? इट इज फॉर्मिंग. से आपण डायरेक्ट आता जंप करू एका स्टेजवर. सो इट इज हॅव्हिंग द 3. आता मायटोटिक मध्ये 3 कसं काय आलं? सो 1 सेल हाय गेटिंग डिवाइडेड 1 to n इज गेटिंग डिवाइडेड इनटू 2 to n. ओके, त्याच्यानंतर एक तसाच राहतो and this get divided into 2n. So finally 1 2 3. So 1 2 3. मॅम तोसा का राहतो? That is their genetics. That is how they are evolved. Okay. So it is undergoing division. Division मध्ये it is again having this as a Chalazar lead, this as a micropylarite. Correct? Okay. And it is undergoing the division, transverse mitotic division. Points लिहा. तुम्ही नीटच्या एक्झामला जाताना नोटबुक मध्ये छान लिहिलं असेल, तेवढं जरी वाचलं तर आय एम शुअर यू विल स्कोर 80%. ओके, छान लिहिलं असेल तर 80%, अतिशय छान लिहिलं असेल तर 90%. ओके, सो इट इज अ Chalazar lead and micropylarite. झायगोट होता, तो डिवाइड झाला. इट हॅज फॉर्म 3 सेल. बाय 3 सेल, एक सेल डिवाइड नाही होत, तो एकदाच डिवाइड होतो. And hence there are total 3 cells. Now the upper cell is called as a terminal cell, that is a TC. Okay, upper cell is a terminal cell. TC लिहू नका, तुम्हाला नंतर आठवणार नाही. तुम्ही पूर्ण लिहा terminal cell. These are my short form. Okay. Middle is called as a MC, that is a middle cell. And the lower one is called as a येस. सो मी ह्याला थोडंसं रेडिश करते कारण सगळ्या डेव्हलपमेंट इथूनच होणार आहे. बेसल सेल. येस. ओके, बेसल सेल ओनली एनलार्जेस फॉर द एब्झॉर्प्शन. आणि वरचे जे सेल आहे दॅट इज अंडरगोइंग ओनली डिव्हिजन. Enlarges for absorption. Enlarges for सस्पेन्शन. सस्पेंड करायचं ना, लिक्विड मध्ये सस्पेंड. सपोज सॉलिड मीडियम मध्ये फक्त वरती सस्पेन्शन. Okay, so the TC, MC and BC, the basal cell is called as a base. जो base ला आहे that is a basal cell. Now here only basal cell enlarges. Okay, आणि बाकीचे undergo division. So now next I'll draw here. So this is a basal cell which will enlarge. Correct? This basal cell is enlarging. वरचा मिडल सेल इज अंडरगोइंग डिव्हिजन आणि हा वरचा पण इज अंडरगोइंग डिव्हिजन. सो त्याच्यामध्ये भरपूर सेल ते बनवते. त्याची स्पेसिफिक क्वांटिटी आहे असं काही नाही. सो इट अंडरगोज डिव्हिजन ॲज पर देअर जेनेटिक्स.
ओके. सो दिस इज अ, हा जो खालचा आहे दॅट इज अ, दिस इज MC, दिस इज BC अँड नाही सॉरी, दिस इज TC अँड दिस इज BC. दिस इज अ BC. करेक्ट. नाउ टर्मिनल सेल फॉर्म्स अ कॉटिलिडॉन. ठीक आहे. आता आपला मोनोकॉट म्हणजे काय? वन कॉटिलिडॉन. सो इथे लिहिते TC इज फॉर्मिंग द कॉटिलिडॉन. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात, विच वन इज फॉर्मिंग कॉटिलिडॉन. सो कॉटिलिडॉन इज ओनली वन. सो टर्मिनल सेल इज फॉर्मिंग द कॉटिलिडॉन. ओके. मिडल सेल इज फॉर्मिंग रॅडिकल. ओके. मी काय बोलले, मेजर पार्ट इज फॉर्म बाय बेसल सेल का? नाही, इट इज अ मिडल सेल. ते दोन्हीकडे चालू आहे. सो इट इज अ मिडल सेल. द मेजर पार्ट इज फॉर्म फ्रॉम द मिडल सेल. ओके. आणि बेसल सेल ओनली इनलार्जेस इन साइज. बेसल सेल ओनली enlarges in size and middle cell forms all part. That is radical. Middle cell काय काय फॉर्म करणार आहे आता? It is forming all parts. That is a radical. Okay. Forming plumule, epicotyl, hypocotyl, सस्पेन्सर सेल. सस्पेन्सर काय होतं? बेसिक पुश करायला. सो सस्पेन्सर एव्हरीथिंग विल फॉर्म फ्रॉम द मिडल सेल. सगळं काही फ्रॉम द मिडल सेल. Radical generally we use the term for the dicot plant, but remember radical that is the forming root. Radical is forming root. त्याच्यानंतर हा basal cell again remain as it is. Okay, basal cell will remain as it is. Cotyledon तो थोडासा reduce होऊन जाईल. Which one? Terminal cell will reduce little in size to form the cotyledon. Okay, and the way I said कि middle cell is forming everything. Okay, so middle cell, this way it enlarges. Middle cell. Now tell me what is a coleoptile or coleoptile and coleorhiza. मॅम कोलिओप्टाईल शूटचं काहीतरी असतं आणि कोलिओरायझा इज बूट फूड. मॅम P फॉर प्ल्युमल आणि R फॉर मॅम ते काय गोल गोल सगळं सांगते. फक्त मला तुम्ही हे फक्त व्हिज्युअलायझेशन आहे. असं काही डेव्हलपमेंट नसते. काल पण मी जसं बोलले, दिस इज ओनली फॉर द पर्पज ऑफ व्हिज्युअलायझेशन. व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग. ओके. So this is a epicotyl. काल मी तुम्हाला होमवर्क दिला होता, केला का तो कोणी? केला? ओके, आपण डिस्कस करू. दिस इज अ कोलिओप्टाईल. दिस इज कोलिओरायझा. ओके. Very few suspensor cells and this one is a cotyledon which is one. Correct? This one is a cotyledon and this lower part is a hypocotyl. आता काय झालं कळलं का? Basal cell just enlarges in size, middle cell forms everything. Okay, terminal cell form the cotyledon, right? So this cotyledon थोडंसं साइडला होतं and the major part, the plant body is formed from this middle cell. So this is a coleorhiza, O, coleoptile, epicotyl and hypocotyl, right? These are the suspensor cell and the basal cell. Suspensor and basal will be for the anchoring of that embryo into the seed. Correct? आता coleoptile that is a plumule sheath.
The sheath around the plumule is called as a coleoptile. लक्षात ठेवायच्या क्वेश्चन्स येतात. The sheath around the plumule is a coleoptile and the sheath around radicle is a coleorhiza. Radicle covered with the sheath is called as coleorhiza. Plumule covered with the sheath is called as coleoptile. Okay. Now the next, सस्पेन्सर सेल अँड बेसल सेल सगळं डिजनरेट होते. हे सगळं एकदा फॉर्म व्हायला लागलं की सस्पेन्सर सेल्स अँड द बेसल सेल्स गेट डिजनरेटेड. Okay, suspensor and the basal cell is getting degenerated. Now what remaining is, this is middle cell. त्याला सगळं काही फॉर्म झालेलं आहे. This is a middle cell. त्याच्या सगळे प्लांट बॉडीचे पार्ट आलेले आहेत, राईट. And this is thin and papery cotyledon. Thin and papery cotyledon. आणि बाकी ह्याला जे आहे ते सगळे पार्ट्स त्याला आहे. This is what? And this is coleoptile and coleorhiza. So this is the part. This is how this monocot embryo is developed. So this embryo is now developed. Now this embryo will go into the monocot seed. Correct na? Monocot fruit. Example, say maize. Maize which is a monocot. Correct? Maize monocot चा तुम्ही कायम डायग्राम आधी पण काढत आलेला असाल. As a monocot seed. काय काय असतं त्याच्यामध्ये? So this is roughly this shape. Correct? The maize roughly of this shape. इथे त्याची जी आहे, this is a epithelial cell of that maize. This is a maize seed. Okay. The outer endosperm, which is a protein rich in case of maize, याच्यावर क्वेश्चन येतात. The outer endosperm, which is a protein rich. This is the outer endosperm. Endosperm तिथे आहे, right? Endosperm is what? It nourishes the developing embryo. So this is the outer endosperm. And this is made up of a protein which is called as a allurone layer. या allurone layer वर क्वेश्चन येतो. This is made up of a protein which is called as a allurone layer. Okay, so outer compartment, outer endosperm is थोडंसं small as compared to inner. This is the inner compartment of that maize seed. काय झालं कळतंय का? आउटर एंडोस्पर्म म्हणजे बाहेरची लेअर का मधली? बाहेरची ना. आउटर एंडोस्पर्म का? हे घे इथे. Okay, so outer endosperm layer that is rich with protein which is called as a allurone layer. Allurone layer वर तुम्हाला क्वेश्चन येतात. Okay, and middle which is big, that is a made up of starchy material. So this is inner endosperm made up of certain starchy material. आणि म्हणून कॉर्न इज अ रिच विथ स्टार्च. कॉर्न स्टार्च आपण बऱ्याचदा वापरतो. आपल्या रेसिपीमध्ये बऱ्याचदा आपल्याकडे कॉर्न स्टार्च असतं, व्हाईट पावडर, कॉर्नफ्लॉवर. ओके. सो आता एम्ब्रिओ कुठे प्लेस करणार आहे? एम्ब्रिओ इज प्लेस्ड इन द स्मॉलर रिजन. इथे तो एम्ब्रिओ प्लेस्ड केला जातो इन द स्मॉलर रिजन. नाउ इन द स्मॉलर रिजन हाऊ द एंडोस्पर्म विल गेट द नरिशमेंट. स्मॉलर कंपार्टमेंट मध्ये तो एम्ब्रिओ
ठेवला जातो तिथे. मग हाऊ दॅट स्मॉलर कंपार्टमेंट मध्ये एम्ब्रियोला नरिशमेंट मिळेल. कसं मिळेल? खोलीवर आहे. Now the endosperm is getting digested. This endosperm, certain enzymes, certain phytohormones are secreted. Okay, phytohormone secrete झाल्यामुळे हा सगळा स्टार्ची मटेरियल डायजेस्ट केला जातो आणि ह्याचं जे डायजेस्टेड सगळं प्रोडक्ट आहे दॅट इज सेंड टू द एम्ब्रियो फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रियो. इंटरेस्टिंग. इन द स्मॉलर कंपार्टमेंट इथे काहीच रिझर्व फूड मटेरियल नाहीये आणि हा एम्ब्रियो तर इथे, मग त्याला तर नरिशमेंट मिळायला पाहिजे. व्हॉट वी हॅव सीन, एंडोस्पर्म इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. मग तो डायरेक्ट एंडोस्पर्म एम्ब्रियोला काय हातपाय का, तो कसं जाऊन तिकडे घेणार आहे? ओके, सो ड्युरिंग दिस टाइम द phytohormones are released and phytohormones will digest all this starchy material and the embryo will be nourished by this digested starchy material. Digested starchy material is sent first to cotyledon. डायजेस्टेड स्टार्ची मटेरियल पण कॉटिलिडॉन वर प्लेस केलेला आहे. इथे तुमचा तो मिडल लेअरची डेव्हलपमेंट आहे. ओके, सो डायजेस्टेड मटेरियल फर्स्ट विल सेंड टू कॉटिलिडॉन. फर्स्ट द कॉटिलिडॉन विल गेट द नरिशमेंट अँड देन दिस डेव्हलपिंग एम्ब्रियो phytohormones, and that is how now this monocot embryo will develop. मॅम म्हणजे आधी कॉटिलिडॉनला ते स्टार्टिंग मटेरियल झालं? डन? कुठला तो ऑप्शन करेक्ट होता जो तुम्ही प्रेडिक्ट करता? मॅम आधी म्हणजे त्या कॉटिलिडॉनला स्टार्टिंग मटेरियल मिळेल आणि मग ते पाहिजे. हां, मग त्या कॉटिलिडॉन मधनं तो डेव्हलपिंग एम्ब्रियोला देईल. अँड दॅट्स हाऊ दिस मोनोकॉट एम्ब्रियो विल बी डेव्हलप्ड. ही ना, ही दिस इज अ epithelium, epithelial layer that makes a smaller compartment and the bigger compartment. This is the example of maize grain. So maize grain is seed or fruit? सीड, फ्रूट. असा पण क्वेश्चन आहे तो सिंपल. That is how this monocot embryo is developed. So monocot embryoचा development is quite simple. स्पीशीज आणि याच्यानुसार एम्ब्रियोची प्लेसमेंट पण चेंज होती ना. हो, चेंज होते ना, पण दॅट इज मेज वी टेक ॲज अ क्लासिक एक्झाम्पल फॉर मोनोकॉट. ओके, काय डाऊट आहे ह्याच्यात? नाही. सो सीड फॉर्म फ्रॉम पोस्ट फर्टिलायझेशन, सीड फ्रॉम अरे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मधनं सीड कशापासून डेव्हलप होते? ओव्ह्यूल, ओव्हरीचं फ्रूट, ओव्हरी वॉल, पेरिकार्ड, फ्रूट वॉल आणि सीड कोट इंटेग्युमेंट्स. integument. Seed coat is from integument. Okay, now in case of if we consider seed, so seeds are monocot and dicot, correct? Monocot can be albuminous seed or exalbuminous seed. थोडंसं इथे पुसते. Monocot could be albuminous or exalbuminous. Albuminous and exalbuminous म्हणजे काय? So seeds that is divided basically into two. This is a monocot, or say first we do dicot. So this is a dicot and this is a monocot. Monocot मध्ये it could be albuminous or exalbuminous or endospermic or non-endospermic. Endospermic म्हणजे काय? एंडोस्पर्म दोन्हीकडे ना, both. Again this could be endospermic or non-endospermic. So endospermic seeds are which have endosperm. Endosperm persist. So which have the endosperm. So basically endosperm persists. So that is a castor. Okay. Non-endospermic seed where the endosperm is completely used. Okay, endosperm राहत नाही. That is completely used. Is a non-endospermic seed. So non-dicot मध्ये non-endospermic generally all pulses are the
नॉन एंडोस्पर्मिक सीड. मग रिझर्व फूड मटेरियल कुठे जातं त्यांचं? इट गोज इनटू कॉटिलिडॉन. रिझर्व फूड मटेरियल गोज इनटू कॉटिलिडॉन. So these are dicot, but these are non-endospermic or exalbuminous seed. Getting it? Dicot or exalbuminous seed. This is also endosperm persist. Endosperm doesn't persist. So endosperm persist is say orchid. आणि ऑर्चिड इंटरनॅशनल. ओके, Orchid ma'am. ऑर्किड का? बरं ठीक आहे, ऑर्किड. And then all cereals like wheat and all other cereals are non-endospermic seed. Maize is a endospermic seed. Getting it? So with respect to seeds, now with respect to fruits. Fruits मध्ये काय काय? There is a simple fruit. Simple fruit. परत आपण एक थोडंसं 11th ला तुमच्या टच करू. येस, सिंपल फ्रूट डेव्हलप फ्रॉम सिंगल ओव्हरी. फ्रूट्स सिंपल फ्रूट डेव्हलप फ्रॉम सिंगल ओव्हरी. ओके. ॲग्रिगेट फ्रूट आठवतंय कोणाला? ह्याचे एक्झाम्पल करा जाऊ. पायनॅपल. बाय ॲग्रिगेट सेल कारण फक्त सीड नाही. multiple pistils are forming the fruits. Multiple pistils are involved in forming the fruit. So aggregate fruit. Multiple pistils forming fruit. Composite fruit आठवते कोणाला? Composite fruit composite fruit, complete inflorescence is forming the fruit. Complete inflorescence is forming the fruit. काजू. एक्झाम्पल मला सांगायचे उद्या सीताफळ. सगळ्यांचे. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे हे फणस. फणस. पार्थेनोकार्पिक फ्रूट. फॉल्स फ्रूट. ऍपल इज अ फॉल्स फ्रूट. बट व्हॉट इज फॉल्स फ्रूट म्हणजे काय? परत ते ओव्हरीशिवाय दुसऱ्या पार्ट फ्रॉम द अदर पार्ट अदर दॅन ओव्हरी अँड पिस्टिल द फ्रूट इज फॉर्म. सो इट इज अ फॉल्स फ्रूट. पार्थेनोकार्पिक याच्यावर पण बरेच क्वेश्चन्स येतात. सीईटी काय, नीट काय? सीईटीची लेवल पण फार वाढली आहे. पार्थेनोकार्पिक म्हणजे बनाना. येस, सीडलेस. सीडलेस. Grapes No, and नाही, bananas. जे डायरेक्ट डेव्हलप होतं. काय बरं? नाही, ते Grapes तर and फळ- bananas. fruits without fertilization Fertilization is a parthenocarpic fruit. Natural parthenocarpic fruit is a banana. Grape seedless varieties produce केल्या जातात. आता केले. आधी होते सीड्स. आधी होता, अजूनही असते येतात पण काही. teacher त्याच्यात छोटीशी बाहेर. असते. सो दॅट इज अ पार्थेनोकार्पिक फ्रूट. मॅम पण मग ते कसं फॉर्म होतं? अदर व्हेजिटेटिव्ह पार्ट टेक अप पार्ट इन फ्रूट पण फॉर्म. बनाना मध्ये तर ते फ्लावर असतं ना असं. फ्लावर जरी असेल तर फ्लावर पासून फ्रूट नाही बनत. अदर व्हेजिटेटिव्ह पार्ट टेक पार्ट इन द फ्रूट फॉर्मेशन. सो इज अ पार्थेनोकार्पिक. बोल आहे ना हे? ये. हा ना. ये बे, आणि कलर जायचं नाही आपली साधीच तर नाही. मला एक स्पेशल दिवशी वापरले
ओके, काय म्हणत होते मी? पार्थेनोकार्पिक फ्रूट. करेक्ट. द फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. अजून छोटे छोटे टर्मिनॉलॉजीज. ॲलोगॅमी काय सांगा? गो बॅक इन युअर पेजेस अँड टेल मी व्हॉट इज ॲलोगॅमी. हो. सेल्फ फर्टिलायझेशन की क्रॉस फर्टिलायझेशन? पॉलिनेशन. आय एम सॉरी, नॉट फर्टिलायझेशन, पॉलिनेशन. That is autogamy ना? अमो? मला नाही माहिती, मी शिकवलं तुम्हाला आठवड्यात. सेल्फ पॉलिनेशन आर ऑफ टू टाइप्स, ऑटोगॅमी अँड गिटॅनोगॅमी. ऑटोगॅमी इज ट्रान्सफर ऑफ पोलन टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. ॲलोगॅमी विचारले. टेल मी द डिफरन्स बिटवीन ॲलोगॅमी अँड क्रॉस झिनोगॅमी. पॉलिनेशन. टीचर असं ॲलोगॅमी म्हणजे एकाच प्लांटवरची दोन नाही, दुसरा प्लॅन सेम स्पीशीज पण मग वेगळा प्लांट. समज 2 रोजचे प्लांट आहे तर मग त्या रोज नंबर 1चा पोलन रोज नंबर 2 च्या यायला जाईल, पण सेम स्पीशीज आहे म्हणून काही सेम स्पीशीज आहे, फक्त प्लांट्स वेगवेगळे. is a allogamy. So allogamy is a transfer of pollen from one plant to another another. stigma of the two different flower of same plant or two different plant of the same species. Is a allogamy. Clear? येस. Okay. म्हणजे नाही, आता झिनोगॅमी सांगा. झिनोगॅमी. झिनोगॅमी आणि ॲलोगॅमी मॅम स्लॅश करून दिलेलं आहे आपण. हो, पण मग आता झिनोगॅमी काल पण आपण वाचलं होतं. झिनोगॅमीचा एक डिफरन्स. प्रश्न आहे. ॲलोगॅमीला तुम्ही बोलले की टू डिफरंट प्लांट्स ऑफ सेम प्लांट. हे पण आहे. हो. झिनोगॅमी पण झिनोगॅमी डिफरंट स्पीशीज. नो नो नो, सेम स्पीशीज बट ऑफ सेम प्लांट. सेम प्लांटवर 2 फुलं असते तर त्यालाच म्हणजे पोलिनेशन डिफरंट स्पीशीज असतात कारण त्याच्यात फर्टिलायझेशनची चान्सेस कमी असतात. डिफरंट प्लांट ऑफ द सेम स्पीसीज. मग ॲलोगॅमी मध्ये तेच झालं की नाही? मॅम डिफरंट फ्लावर्स ऑफ सेम स्पीशीज. स्पीशीज वेगळा आहे. नाही Genetically different species of genetically different plant of the same species. मॅम हो, म्हणजे खूप रेअर आहे राईट. Rare म्हटलं होतं ना आपण. म्हणजे व्हरायटी वेगळी असतात. ब्लॅक रोज आणि व्हाईट रोज जेनेटिकली डिफरंट आहे पण स्पीसीज रोजच आहे. मॅम काय झिनोगॅमी म्हणजे? राईट इट डाऊन. झिनोगॅमी इज deposition of pollen grain from anther to stigma. सेम Deposition of pollen grain. आता पॉलिनेशनची डेफिनेशन काय? डिपॉझिशन ऑफ पॉलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. पुढे ऑफ pollen grain genetically different flowers to the other of plant genetically different flower of the same species. Genetically different flower of the same species. म्हणजे दुसरे प्लांट्स ना वेगवेगळे दोन प्लांट वेगळे वेगळे कंपल्सरी. Variety. व्हरायटी. टू डिफरंट व्हरायटी ऑफ द सेम स्पीसीज. मराठीत लिहून ठेवा, परत हिंदीतल्या, उर्दूतल्या, गुजरातीतल्या, हर्षिका. बट राईट डाऊन समथिंग. व्हाईट रोज आणि रेड रोज. अल्फान्सो मँगो आणि जेनेटिकली डिफरंट स्पीशीज फ्रॉम डिफरंट प्लांट ना. हां. नाही डिफरंट एका प्लांटवर जेनेटिकली डिफरंट फ्लावर्स नाही, येतील तसंच. का? नाही ना. असं शकतं हायब्रिड केलं. अरे यार खुद एकच फ्लावर त्याचं 2 कलर. ते रेकॉर्डिंग चालू आहे. ते कोणाला दिलं ना त्याला बोर नको व्हायला बघा. सेकंड कॉन्सेप्ट इज पॉलीएम्ब्रियॉनिक. सेकंड कॉन्सेप्ट पॉलीएम्ब्रियॉनिक. डिस्कवर्ड बाय, याच्यावर डिस्कवर्ड बाय कोणी ते येतं? डिस्कवर्ड बाय लिवेनहुक. ई तो सेल वाला आलो होतं तो वेगळा आहे. तो डिस्कवर्ड बाय लिवेनहुक. येईल स्पेलिंग सगळ्यांना? नाही. LEEUWEN. LEEUWENHOEK. लिवेनहुक. इन सिट्रस. इन सिट्रस. त्याचं नाव आहे का इन्सिट्रस? अरे राजा. अगं सिट्रस लिंबू. मॅम सिट्रसमध्ये पण सगळेच येतात ना. बेसिकली इन सिट्रस फॅमिली नाही, सिट्रस मध्ये, लिंबू मध्ये, लेमन. ओके.
It is the phenomenon of developing. काय polyembryony? It is a phenomenon of developing more than one embryo. Developing more than one embryo in the same seed. Same time. कितवा आज 20 केला ना समृद्ध, 19. म्हणजे अजून 6 राहिले. Development of more than one embryo and same seed. काय सांगितलं? सेम सीड. इन वन सीड. हा, इन सेम सीड. किती? जेवढे नाही तेवढेच काम आहे. हा, मी बघितलं तुझे बरेच रॉंग गेले आज. का? कन्फ्युजन. हां, ते काय ते मी वाचलं तुला दुपारी वेळ मिळाला तर दुपारी पण ये. आज किंवा मग मला फोन कर कधी तुला वेळ मिळतो. नाही, विल डिस्कस कुठे तू रॉंग जाते. ओके. इन द सेम सीड. किती? ओके. इन द सेम सीड. कळलं? मोर दॅन वन एम्ब्रियो. आपण जसं एकच एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट बघितल्या तसे खूप सारे एम्ब्रियोज तयार होतात. इज अ पॉली एम्ब्रियोनी. ओके. व्हॉट इज ॲडव्हेंटिटिव्ह पॉली एम्ब्रियोनी? ॲडव्हेंटिशियस नाही, ॲडव्हेंटिटिव्ह पॉली एम्ब्रियोनी. एका एम्ब्रियो पासून खूप सारे एम्ब्रियो तयार होतात. ॲडव्हेंटिटिव्ह पॉली एम्ब्रियोनी डिप्लॉइड न्यूसेलर और इंटेग्युमेंट सेल प्रॉलिफरेट. जो न्यूसेलस किंवा इंटेग्युमेंट आहे, आता तुम्हाला हे आठवतंय, दिस एम्ब्रियो सॅक, दिस आर इंटेग्युमेंट. इथे सगळे न्यूसेलस आहे. सो दिस डिप्लॉइड न्यूसेलस और इंटेग्युमेंट सेल डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो. प्रॉलिफरेट टू फॉर्म एम्ब्रियो. काय नाव आहे मॅम त्याचं? ॲडव्हेंटिटिव्ह पॉली एम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिटिव्ह. क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी काय असेल? और दिस इज also called as a sporophytic budding. This can be also the sporophytic budding. Budding. मॅम हे काय आहे? फर्टिलायझेशन फ्रॉम न्यूसेलर फर्टिलायझेशन नाही, ते डिप्लॉइड सेल ऑटोमॅटिक प्रॉलिफरेट व्हायला लागतात अँड दॅट स्टार्ट बिहेविंग ॲज एम्ब्रियो. व्हॉट इज अपोस्पोरी? हा, क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. जसं आपलं असतं आयडेंटिकल ट्विन्स अँड फ्रेटर्नल ट्विन्स. काय होतं आयडेंटिकल ट्विन्स सेम मध्ये? एम्ब्रियो क्लीव होतो. सेम इथे क्लिवेज पॉलीएम्ब्रियो. एम्ब्रियोज क्लीव टू फॉर्म द पॉलीएम्ब्रियो. Cleavage or splitting of embryo into 2 or more embryos. Okay, is a Cleavage or splitting of polyembryo. agamospermy is what? नहीं. agamospermy. आता मी अपोस्पोरी बोलले का? ठीक आहे. आधी agamospermy सांगा. फॉर्मेशन ऑफ अ सीड. लक्षात ठेवा. अगॅमोस्पर्मी. अगॅमोस्पर्मी ज्याच्यात गॅमेट्स इन्व्हॉल्व झालेले नाही. फॉर्मेशन ऑफ सीड दॅट हॅज अन एम्ब्रियो. फॉर्मेशन ऑफ सीड दॅट हॅज अन एम्ब्रियो फॉर्म विदाउट meiosis and syngamy. Form without meiosis and syngamy. Okay, recurrent agamospermy. मॅम ते त्याच्यातच येईल आता recurrent agamospermy. मॅम किती बोर आहे.
गॅमोस्पर्मी. याच्यामध्ये ऑल सेल्स ऑफ एम्ब्रियो सॅक आर डिप्लॉइड. आपण काय बघितलं, हाऊ मेनी सेल्स इन एम्ब्रियो सॅक इज डिप्लॉइड. आपली पॉलिगोनल टाइपच्या ओनली वन. याच्यामध्ये ऑल सेल्स आर डिप्लॉइड. रिकरंट गॅमोस्पर्मी, ऑल सेल्स ऑफ एम्ब्रियो सॅक आर डिप्लॉइड. Diploid. Okay. It is formed from nucellar cell. The embryo it is formed from nucellar cell. It is apospory. Embryo formed from nucellar cell is apospory. And it is from diploid megaspore mother cell. And it is nucellar cell, that is apospory. Bracket मध्ये apospore. Or diploid megaspore mother cell. Or diploid megaspore mother cell. It is diplospory. Megaspore mother cell. It is diplospory. कळलं? छोटे छोटे टर्मिनॉलॉजीज वर खूप क्वेश्चन्स येतात. Okay, and now the last point, that is a artificial hybridization. Last. हो का? नेक्स्ट इयर ते आम्हाला मोठी पार्टी देणार आहे. अरे वा. मॅम डिप्लोस्पोरी म्हणजे एम्ब्रियो फॉर्म्ड बाय सांगा. मेगास्पोर मदर सेल मेयोसिस मध्ये जातच नाही, ते डायरेक्ट एम्ब्रियो तयार करून टाकते. सो दॅट इज अ डिप्लोस्पोर. ठीक आहे, ऍटलीस्ट कॉन्सेप्ट, ती टर्मिनॉलॉजी काय ती समजून घ्या. एक्झाम्पल लक्षात नाही ठेवले सोडून द्या. एक्झाम्पल तुम्हाला नीट साठी 7-8 क्वेश्चन्स येतात एक्झाम्पल बेस्ड. त्याच्यातले जेवढे येतील तेवढे अटेम्प्ट करा, नाही तर सरळ सोडून द्यायचे तिथे निगेटिव्ह घेण्यापेक्षा. ठीक आहे ना? ओके, नाउ आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, दॅट इज इम्पॉर्टंट इन प्लांट ब्रीडिंग एक्सपेरिमेंट. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट फॉर प्लांट ब्रीडिंग. This is important in plant breeding experiments. आता ह्याच्यात steps. So the stages in that, first is the selection of plant. तुम्हाला कुठल्या प्लांटचा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करायचे. So that selection of a plant. Okay? ट्रेड्स पण आम्ही सिलेक्ट करायचे. हां. ट्रेड्स म्हणजे हो, जे तुम्हाला पाहिजे त्याचे बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक तसं ते सिलेक्ट करायचं. राईट? Plant will contain male and female part both, म्हणजे it is monoecious or it could be dioecious. Dioecious असेल तर थोडं सोपं जातं, monoecious असेल तर. So if plant is containing both male and female and male, तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला emasculation करता. If plant is bisexual, we remove the male part. So removal of याच्यातनं removal of male part from the plant is called as a emasculation. it is done in the bud stage, no? When the flower is not. When you decide for the artificial hybridization, when the anther and stigma are mature, supposing त्यांचं self pollination होणार असेल तर ते बिफोर मॅच्युरिंग काढतात. हां, सो मग ते काढून टाकायचे सो दॅट त्यांचं सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होतं. So the removal of male reproductive part is called as emasculation. असा सिंपल क्वेश्चन तुम्हाला येतो. Removal of male part is called as emasculation. If it is a larger flower, तर ते सिंपल होतो. You just pluck the male part. तो काढून टाका. आणि if it is a smaller flower, where to remove this male part becomes difficult, then the flower is bent into the ethanol solution घेऊन
हळूच तो फ्लावर त्याच्यात बेंड करायचा. सो आपोआप निघतात. ओके. त्याच्यानंतर थर्ड स्टेप इज तुम्हाला क्वेश्चन येतो याच्यात लिहायला. असं सगळं व्यवस्थित लिहिलं. अगेन एक्झामिनर हॅज टू गिव्ह यू 7 मार्क्स ऑन 5. बॅगिंग कोणाला करायचंय आता? त्या पिस्टिलला, गारपेलला. तिला बॅगिंग का करायचंय? त्याच्यावर अनडिझायरेबल अँथर येऊन पडायला, पॉलन येऊन पडायला नको. सो द बॅगिंग इज परफॉर्म बाय टू कव्हर दॅट कार्पेल ऑर द स्टिग्मा टू प्रिव्हेंट द अनडिझायरेबल पॉलन ग्रेन टू फॉल ऑन स्टिग्मा. Prevent the fall of undesirable pollen grain on stigma. Fourth is मग काय करायचं आता? आपण इमास्क्युलेशन केलंय, स्टिग्माला कव्हर केलंय. नाउ कलेक्शन ऑफ डिझायर्ड पॉलन ग्रेन. कलेक्शन ऑफ डिझायर्ड पॉलन ग्रेन. मग तुम्हाला ज्या पॉलन ग्रेनला फ्यूज करायचंय त्या स्टिग्मा बरोबर दॅट पॉलन ग्रेन यू शुड हॅव. ओके. पुढे काय असेल? फिफ्थ लॉजिकली काय असेल? पॉलिनेशन. कशाला पॉलिनेशन? म्हणजे त्याला हा, मग डस्टिंग ऑफ डिझायर्ड पॉलन ग्रेन ऑन स्टिग्मा. डस्टिंग ऑफ डिझायर्ड पॉलन ग्रेन ऑन स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लावर. डस्टिंग ऑफ डिझायर्ड पॉलन ग्रेन on the stigma of emasculated flower. On the stigma of emasculated flower. मग काय होईल पुढे? fertilization. Yes, exactly. Fertilization and seed formation. Fertilization and seed formation. आणि मग टेस्टिंग ऑफ दी सीड्स. त्या सीडमध्ये सगळे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पाहिजे की नाही, ते आले का नाही हे बघायचं. सो टेस्टिंग ऑफ सीड. नसतील आलेले तर नसतील आलेले तर तुमचं हायब्रिडायझेशन मध्ये चूक झाली कुठेतरी. हे काही इतकं सोपं नसतं. जेव्हा तुम्ही एखादं काही नवीन स्पेसीज किंवा हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट करता इयर्स टुगेदर. पीएचडी जेव्हा तुम्ही करता तेव्हा 5 वर्षाच्या आधी तुम्हाला सबमिटच करता येते. 5 वर्ष एकाच एक ह्याच्या सपोज मी हायब्रिडायझेशनवरच करत म्हणजे 5 वर्ष मला तोच एक्सपेरिमेंट करायचा सारखा अनलेस अँड अंटिल आय गेट अ हायब्रिड better variety. Okay, now testing of this seed and growing of this seed into now soil. मग ती ग्रो करायची, त्याचं फ्लावर कसं येतंय, फ्रुट्स कसे येत आहेत ते अनालाइज करायचं, त्याचं सगळं प्रूफ द्यायचं. देन आय विल अर्न माय पीएचडी. मॅम पण काही जर प्लांट्स असे असतील जे मॅच्युअर 10 इयर्स नंतर होता, मग 10 इयर्स पण पण मग त्याचं कॅरेक्टरिस्टिक